आविष्कार उपक्रमाअंतर्गत लोकमतचे वरिष्ठ संपादक संजय पाठक यांचे रवींद्र विद्या प्रसारक मंडळ येथे विद्यार्थ्यांसाठी जर्नलिझम विषयावर अनमोल मार्गदर्शन। आविष्कार उपक्रमाअंतर्गत शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी रवींद्र विद्या प्रसारक मंडळ संचलित रवींद्रनाथ टागोर कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व फार्मसी महाविद्यालयात लोकमतचे वरिष्ठ संपादक श्री संजय पाठक सर यांनी जर्नलिझम आणि करिअरच्या नव्या संधी या विषयावर अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले आहे। पत्रकारितेतील बदलते ट्रेंड, डिजिटल मीडिया, न्यूज रिपोर्टिंगची मूलतत्वे, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध संधी आणि पत्रकारितेतील जबाबदारी यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय। उत्तम उदाहरणे आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना पत्रकारितेची दिशा आणि दृष्टी दिली आहे। कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला। आविष्कार उपक्रमाअंतर्गत आयोजित हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरलाय। मार्गदर्शन सत्रात व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमॅन ॲडव्होकेट मनोज पिंगळे सर, रवी वर्मा सर, समन्वयक व डायरेक्टर मृणाल पाठक मॅडम, डायरेक्टर आविष्कार टीमचे ॲडव्होकेट मनुजा पिंगळे मॅडम, प्राचार्य अमृता कुलकर्णी, प्राचार्य योगेश गोसावी, प्राचार्य हिना मळ्यार व प्राचार्य उत्कर्ष मांडगे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले। तसेच आविष्कार टीमचे सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम सूत्रसंचालन व आजचे सत्र यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले। तुम्हाला तीर कमान काढायची गरज नाही। तुमच्याकडे लिखाणाचा जर स्फोटक एवढा साठा आहे तर तुम्ही अखबार काढा, अखबार मध्ये लिहायला सुरुवात करा। टीव्ही आपल्या आयुष्याच्या सुमारास टीव्ही आले। 84 मध्ये रामायण महाभारत सुरू झालं आणि प्रत्येकाच्या घरात टीव्ही आले। He started his career as a reporter with the established daily newspaper Gankari. He got the opportunity to cover the 1990-1991 Kumbh Mela of the largest religious gathering in the world. In 1992, he joined. Now I would like to invite Benazir Bastiwala to introduce our guest speaker and give us a brief overview of their remarkable journey in the world of journalism. अँकरिंग पण करता येते, चांगलं झालं नाही खरं मला खूप वेगळं येतं। आता नाशिकमध्ये काही प्रोग्राम्स होतात, अँकरिंगला बोलवतो ना 10,000 रुपये देतात, 20,000 रुपये फक्त अँकरिंग करायचे गव्हर्नमेंटच्या कार्यक्रमाचे, पुढे सोशल कार्यक्रमाचे केलं पाहिजे। डबिंग आहे, व्हॉइस पण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण बराच वेळा बघतो जे न्यूज सांगतात तिथे पण 2 सेकंड रिपोर्टर वेगळे, अँकर वेगळे आणि ते न्यूज सांगण्याच्या मागे जे आवाज असतात ते वेगळे असतात। म्हणजे एखादी नाशिक लोकशाही न्यूज साठी